नमस्कार शेतकरी बांधवांनो, CCIला कापूस देण्याच्या अगोदर आपल्याला स्लॉट बुक करावा लागतो आणि आपली तारीखही कन्फर्म करून घ्यावी लागते। आता स्लॉट कशा पद्धतीने बुक करायचा आहे आणि तारीख कशा पद्धतीने घ्यायची आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका। चला तर मग आपण बघूयात की कशा पद्धतीने स्लॉट बुक करायचा आहे। शेतकरी बांधवांना सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअरवरती जाऊन कपास किसान हे ॲप्स इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपल्याला या प्रमाणे इंटरफेस दिसेल। या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर जनरेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। जनरेट OTP यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला OTP येईल आणि हा OTP या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे आणि फिलअप केल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर समोरची स्टेप आपल्याला या पद्धतीने दिसेल। सिलेक्ट बारकोड या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि बारकोड सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त एका मोबाईल नंबरवरती नोंद केलेले आहेत, त्यामुळे या बारकोडची संख्या एकापेक्षा जास्त असू शकते। त्यामुळे आपल्याला जो बारकोड व्हेरीफाय स्लॉट बुक करायचा आहे, व्हेरीफाय झाल्याच्या नंतर त्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी एका शेतकऱ्याची नोंदणी झालेली आहे म्हणून मी हा एकच बारकोड सिलेक्ट करतोय। त्याच्यानंतर समोरच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी नंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल। त्यावरती चेंज प्रोफाईल, रजिस्ट्रेशन डिटेल्स आणि बुक अ स्लॉट, आता 3 नंबरचा जो पर्याय आहे आपल्याला स्लॉट बुक करायचा आहे, त्यामुळे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा या पद्धतीचा इंटरफेस दिसेल। आता आपल्याला या ठिकाणी मार्केट निवडायचं आहे। आपण ज्या मार्केटमध्ये कपास देणार आहात कारण CCIला कपास देणार आहात आणि त्यानंतर सिलेक्ट मिल नावाचा ऑप्शन आहे। आता आपण ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत देणार आहात त्या नोंदणीकृत आहे त्या नोंदणीकृत संपूर्ण मिलचं आपल्याला डिटेल्स या ठिकाणी पाहायला मिळेल। आता आपल्याला कुठे द्यायचं आहे, काय द्यायचं हे संपूर्ण आपल्यावरती आहे, आपण आपल्या पद्धतीने निवडू शकता। आता खाली बघू शकता फार्मर लेफ्ट ओव्हर क्वांटिटीज, म्हणजे जवळपास आपल्याला किती कापूस द्यायचा आहे, क्विंटल्स कापूस द्यायचा आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे। पहिल्याने आपल्याला एकरी 5 क्विंटलच कापूस खरेदी केला जात होता, परंतु शासनाने आता हेक्टरी 23 याप्रमाणे कापूस खरेदी करण्यास मान्यता दिलेली आहे। त्याप्रमाणे इथे क्षेत्र 50 गुंठे असून आता 11 क्विंटल 84 किलोपर्यंत आपण हा कापूस देऊ शकतो। त्यामुळे मी संपूर्ण कापूस या ठिकाणी निवडतोय आणि आपल्याला सिलेक्ट डेटसुद्धा सिलेक्ट करायची आहे। आपण तो कपास केव्हा घेऊन जाणार आहोत हे सुद्धा निवडायचं आहे आणि कन्फर्म सिलेक्ट स्लॉट यावरती क्लिक करायचं आहे। आता सिलेक्ट टाईम आपल्याला टायमिंगचं दिलेलं आहे। बघा या ठिकाणी मी स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न करतोय, पण सिलेक्ट टाईम स्लॉट फॉर लिस्ट म्हणजे हा अवेलेबल नाही आहे आपल्यासाठी। या ठिकाणी तुम्ही बघताय की आपल्याला नो स्लॉट अवेलेबल फॉर सिलेक्टेड डेट, म्हणजे 17 डिसेंबरला आपल्याजवळ कोणताही स्लॉट उपलब्ध नाही आहे, म्हणून आपण 18 डिसेंबरची तारीख निवडतोय आणि या ठिकाणी आपल्याला स्लॉट उपलब्ध आहे म्हणून आपण या क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी आता आपल्याला स्लॉट उपलब्ध असल्याचा मेसेज आला आहे। ओके, आता हा स्लॉट बुक झाल्याच्या नंतर आपण बघू शकता कन्फर्म सिलेक्ट स्लॉट यावरती क्लिक करायचं आहे। स्लॉट बघा सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला युअर स्लॉट बुकिंग रिक्वेस्ट हॅज बीन ॲक्सेप्टेड, यू विल बी रिसीव्ह अ मेसेज शॉर्टली बेस्ड ऑन स्लॉट अवेलेबिलिटी, फॉर एनी क्वेरीज प्लीज रीच आउट टू आवर हेल्पलाईन नंबर्स अवेलेबल इन द हेल्पलाईन टॅब। आता हा नंबर कुठे जर आपल्याला गरज पडली तर हा नंबर कुठं शोधायचा आहे, तर आपण सर्वात इथे खाली बघू शकता इथे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, हे नंबर्स आहेत। या नंबरवरती आपण कॉल करून आपल्या अर्जाची स्थिती काय आहे विचारपूस करू शकता आणि व्हॉट्सअप चॅटसुद्धा आपल्याला नंबर अवेलेबल करून दिलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कापसाचा स्लॉट बुक करायचा आहे। अशाच नवीन माहितीसाठी याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवर नेहमी तुम्हाला जी अपडेट दिली जाते ती नेहमी अपडेट आपल्याला लवकर सर्वात अगोदर उपलब्ध होईल।